महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जत रेल्वे प्रवाशांसाठी सुधाकर घारेंची रेल्वे प्रशासनाला धडक भेट। DRM आणि GM यांना निवेदन। मेल एक्सप्रेस थांबे आणि बंद गाड्या सुरू करण्याची जोरदार मागणी। कर्जत रेल्वे स्थानकावर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, तसेच बंद करण्यात आलेल्या एक्सप्रेस गाड्या पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात याव्या या प्रमुख मागण्यांसाठी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी या संदर्भात खासदार सुनील तटकरे यांच्यासह विभागीय रेल्वे व्यवस्थापक DRM मुंबई विभाग तसेच महाव्यवस्थापक मध्य रेल्वे मुंबई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले आहे। यापूर्वी याच विषयासंदर्भात रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनाही निवेदन देण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता रेल्वे प्रशासनाकडे थेट पाठपुरावा करत कर्जतच्या रेल्वे प्रवाशांचा प्रश्न तातडीनं सोडवण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात कर्जत खालापूर परिसरातील हजारो विद्यार्थी, कामगार, व्यापारी आणि नागरिक दररोज रेल्वेने प्रवास करत असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। मात्र अनेक महत्त्वाच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे थांबे बंद झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप आणि आर्थिक फटका बसत आहे। त्यामुळे कोयना एक्सप्रेस, सिद्धेश्वर एक्सप्रेस, चेन्नई मेल, दादर सेंट्रल एक्सप्रेस, मुंबई LTT सुपरफास्ट, विवेक एक्सप्रेस यासह अनेक गाड्यांना कर्जत येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच पनवेल कर्जत पुणे बारामती पॅसेंजर, सह्याद्री एक्सप्रेस, पुणे हुबळी एक्सप्रेस यासारख्या बंद रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याची विनंती करण्यात आलेली आहे। सुधाकर घारे यांनी रेल्वे प्रशासनाने कर्जत परिसरातील नागरिकांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आता या निवेदनानंतर रेल्वे प्रशासनाकडून सुद्धा सकारात्मक भूमिका घेत पुढील कार्यवाही लवकरात लवकर होईल अशी ग्वाही देण्यात आली आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड, कर्जत। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।